Hello student, good morning to all of you. मी प्रकाश इंगळे. आजचा टॉपिक आपला बायोमॉलिक्युल्स आहे आणि यामधला पार्ट 4 न्यूक्लिक ॲसिडवर आज आपण बघणार आहोत. न्यूक्लिक ॲसिड, सर्वात आधी न्यूक्लिक ॲसिड काय आहेत पाहू. फ्रेडरिक मिक्सचर स्विस बायोकेमिस्ट होता. फ्रेडरिक मिक्सचर 1869 डिस्कवर्ड अँड आयसोलेटेड न्यूक्लिक ॲसिड. यांनी काय केलं की हे न्यूक्लिक ॲसिड शोधण्यासाठी सर्वात आधी त्याला आयसोलेटेड केलं म्हणजे न्यूक्लिक ॲसिडला वेगळं केलं, त्याचं पृथक्करण केलं आणि नंतर मग फ्रॉम द पस सेल, त्या एका पस सेलमधून जे सेल आहे त्यामधून पस सेलमधून हे न्यूक्लिक ॲसिड वेगळं केलं. बाय 1938 इट बिकेम evident that nucleic acid are two types, deoxyribose nucleic acid and ribose nucleic acid. आता जेव्हा त्यानं ते सेपरेशन केलं तेव्हा त्याला असं आढळलं की त्यामध्ये DNA आणि RNA घटक हे न्यूक्लिक ॲसिडचे दोन सब टाईप्स आहेत. DNA इज अ फाउंड इन अ क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया. ज्यापैकी DNA हा जो घटक आहे, हा DNA घटक त्याला कुठं आढळला तर DNA घटक हा क्लोरोप्लास्ट म्हणजे हिरव्या वनस्पती जे आहेत, या हिरव्या वनस्पती म्हणजे जे क्लोरोप्लास्ट आहे किंवा मग मायटोकॉन्ड्रिया, या दोन घटकामध्ये DNA त्याला भेटला. DNA इज द हेरिडिटी मटेरियल ऑफ मोस्ट ऑफ ऑर्गॅनिझम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे DNA हा घटक हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिकता, जे आपला वारसा हक्क आहे, आपल्या आईवडिलांपासून आपण, आपल्यापासून आपले मुलं, आपल्या मुलांपासून त्याची पुढची पिढी, हे जो वारसा हक्क त्याला आपण हेरिडिटी म्हणतो, अनुवांशिकता. मटेरियल इज द मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स. द न्यूक्लिक ॲसिड आर अमॉंग द लार्जेस्ट ऑफ मॉलिक्यूल फाउंड इन द लिव्हिंग बिंग्स. आता हे न्यूक्लिक ॲसिड सर्वात जास्त कुठं सापडते, हे मॉलिक्यूल म्हणजे घटक फाउंड इन लिव्हिंग बिंग्स म्हणजे ज्या लिव्हिंग बिंग्स आहेत म्हणजे ज्यामध्ये जीव आहे तशा सर्वांमध्ये आपल्याला न्यूक्लिक ॲसिड सर्वात मुख्य घटक म्हणून आपण पाहायला मिळतात. ते कंटेन 3 टाईप्स ऑफ मॉलिक्यूल, 5 कार्बन, शुगर, फॉस्फरिक ॲसिड अँड नायट्रोजनस बेस. आता न्यूक्लिक ॲसिड कोणकोणत्या घटकापासून बनते तर 3 घटकापासून बनते. पहिला घटक आहे 5 कार्बन शुगर, दुसरा घटक आहे फॉस्फरिक ॲसिड आणि तिसरा घटक आहे नायट्रोजन. म्हणजे न्यूक्लिक ॲसिडमध्ये 3 घटक असतात प्रामुख्याने. काय, कार्बन, शुगर म्हणजे पेंटो शुगर म्हणतो आपण त्याला, दुसरा आहे फॉस्फरस ॲसिड आणि तिसरा आहे नायट्रोजन कंटेनिंग बेसेस, एन बेसेस म्हणजे ॲडेनाईन, थायमाइन, सायटोसिन आणि ग्वानाइन, म्हणजे हे असे त्याचे नायट्रोजनस बेस आहे. 3 जॉईन टुगेदर टू फॉर्म अ न्यूक्लियोटाइड न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लियोटाइड, आता जेव्हा एक पेंटो शुगर, फॉस्फरिक ॲसिड आणि नायट्रोजनस बेस एकत्र येतील तेव्हा त्याला कंबाईनमध्ये जेव्हा येतील तेव्हा त्याला न्यूक्लियोटाइड असे म्हणतात. फ्युएलजेन 1924 शो दॅट क्रोमोझोम्स कंटेन DNA. आता हे तर खूप साऱ्या सायंटिस्टने याच्यावर वर्क केलं. त्यापैकी फ्युएलजेन नावाचे जो शास्त्रज्ञ आहे त्यांनी असं म्हटलं आहे की क्रोमोझोम जे असतात मानवी शरीरामध्ये, हे क्रोमोझोम्स जनरली DNA पासूनच बनलेले असतात. ही इस्टॅब्लिश दॅट द न्यूक्लिक ॲसिड कंटेन 2 पायरामायडाइन अँड 2 प्युरिन बेसेस. आता हे न्यूक्लिक ॲसिड जनरली कशापासून बनलेले असतात तर 2 पायरामायडाइनचे बेस ज्यामध्ये सायटोसिन आणि थायमाइन असेल आणि 2 ॲडेनाईन आणि ग्वानाइनचे बेसेस असतील. विकिन्स अँड को वर्कर शो दॅट द प्युरिन अँड पायरामायडाइन बेसेस आर प्लेसेस रेग्युलरली अमॉंग द DNA मॉलिक्यूल ॲट डिस्टन्स 3.4 mu angstrom. DNA is composed of sugar molecule, phosphoric acid and nitrogenous base.
जनरली DNA हे कशापासून बनले असते? न्यूक्लिओटाईडपासून पासून बनलेले असतात. आता न्यूक्लिओटाईड कशाचं कॉम्बिनेशन आहे? तर एक शुगरचं म्हणजे पेंटोज शुगर असेल, त्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड असेल आणि नायट्रोजनस बेस असेल. या तिन्हीपासून काय बनतात? न्यूक्लिओटाईड. आणि न्यूक्लिओटाईड्स हे कशामध्ये असतात? DNA मध्ये असतात. Principal bases are two types, pyrimidine bases and purine bases. Pyrimidine basis is a single ring. Pyrimidine basis कशी असते? Single ring of nitrogenous base, cytosine and thymine, uracil and pyrimidine. Purine are double ring, dicyclic. pyrimidine बेस मोनोसायकलिक असते आणि प्युरिन बेस कसा असते? डायसायकलिक असते. ॲडेनाइन गॉनाइन्स आर प्युअर्स. Arvind Chargaff 1950 estimated the relative amount of 4 nitrogenous bases was adenine, thymine, cytosine and guanine in DNA. They observed the pyrimidine and purine always occurs equal amount in DNA. म्हणजेच त्यांनी असं शोधलं आहे की जे प्युरिन आणि पायरामायडन आहे याचा जो बेस आहे 30% जर घेतले आपण, नाही 20% घेतले, तर हे ॲडेनाइन थायमाइन 20% ॲडेनाइन 20% थायमाइन असं आपण गृहीत धरलं समजा. त्यानंतर G+C यानी गॉनाइन अँड सायटोसिन मे व्हॅरी इन द DNA डिफरंट ग्रुप ऑफ ॲनिमल्स and plant, but A plus T upon G plus C ratio remain constant to the particular species. आता हे वॅटसन अँड क्रिकचे अशा प्रकारचं डबल हेलिक्स मॉडेल असेल. हे यासाठी यांना नोबेल प्राईजसुद्धा मिळेलं आहे 1968मध्ये. ते हे स्ट्रक्चर आहे DNA जे की वॅटसन अँड क्रिक या दोन शास्त्रज्ञांनी केलेले आहे. हे डबल स्टँडर्ड असते. हे त्यानंतर बोथ स्ट्रँड्स आर अपियर्स 5⁻³ एंड. आता त्याला 2 एंड्स आहे. पहिले एंड आहे 5-3 एंड आर पोलार पोल. जसे एक पोल ए पासून बी पर्यंत, बी पासून ए पर्यंत, तसं 5-3 एंड या दोन्ही पोलला ते पाहायला मिळतात. बोथ स्टँड आर अँटी पॅरलल. पॅरलल म्हणजे समांतर, अँटी पॅरलल म्हणजे एक वरच्या साईडनं जाईल, एक खालच्या साईडनं जाईल. बोथ स्टँड आर कॉम्प्लिमेंटरी. स्टँड्स आर कंपोज ऑफ ATCG म्हणजे प्युरिन आणि पायराबाईनचे जे बेस आहेत हे स्टँड हे कशापासून बनलेले असतात? स्टँड ATCG पासून बनलेले असतात. स्टँड्स आर हेल्ड बाय डायफॉस्फर अँड हायड्रोजन बॉन्ड्स. आता जे 2 बॉन्ड्स आहेत त्याला एकत्र जेव्हा जोडल्या जाते, हायड्रोजन बॉन्ड जेव्हा एकत्र जोडल्या जाते तेव्हा त्याला फॉस्फोडायस्टर बॉन्डमधून ते जोडल्या जातील आणि हायड्रोजन ओबे बेस पेयर्स रूल्स, ओबे चार्गॉफ रूल्स. जसे A+T अँड G+C हे दाखवलं जाते, तसं हे चार्गॉफ रूल तिथं फॉलोअप केले जाते. DNA double helical structure. DNA consists of 2 strands of nucleotides that wind together in a double helix compared to twisted ladder. Twisted ladder म्हणजे एखादी सीडी कशी असते ट्विस्ट एकमेकांमध्ये गुंतलेली, तसे ते DNA is a right-handed double helix. These DNA stand anti-parallel. These 2 strands run opposite direction. The width of double helix is 20 angstrom and each turns of helix 34 angstrom 3.4 nanometer with 10 base pairs of nucleotide. Each base pair placed at the distance of about 3.4 angstrom. म्हणजे जर का आपण पाहिलं, जसं आपण एखाद्या घराची सीडी असेल, त्या सीडीमध्ये प्रत्येक पायरीचं जे अंतर असेल ते हे किती असेल? जवळपास 34 angstrom असेल. म्हणजे एका आणि 10 याचं असेल, 10
10 सीडी जेव्हा चढेल तेव्हा हे 34 अँगस्टन असेल. एक सीडी जर चढली तर 3.4 नॅनोमीटर एवढं अंतर त्याचं असेल. जनरली आता याचं रिव्हिजन जर घेतलं आपलं, न्यूक्लिक ॲसिड्स आर पॉलिमर्स मेड ऑफ न्यूक्लियोटाइड मोनोमर्स. Each nucleotide consists of 3 component phosphate group, sugar and nitrogenous base. The sugar in DNA, RNA performs single position. In DNA, the sugar is deoxyribose, which contain hydrogen, and the second is carbon. The sugar in RNA is ribose, contain hydroxyl OH group and second carbon. The carbon of the sugar are number 1 to 5. आता याचे बेसेस कसे असतात बघा. जसं प्युरिन आणि पायरिमायडिनचं बेस काय काय असते. DNA RNA हॅव बोथ 4 नायट्रोजनस बेस, 2 प्युरिन 2 पायरिमायडिन. DNA हॅज प्युरिन ॲडेनाइन गॉनाइन सायटोसिन थायमाइन. RNA मध्ये फक्त टीच्या जागी यू येईल, बाकी सेम राहतील. ॲडेनाइन तसंच राहील, गॉनिन तसंच राहील, पायरिमायडिन सायटोसिन तसंच राहील, फक्त थायमाइनच्या जागी युरासिल येईल. DNA स्टँड आर हेल्ड टुगेदर बाय हायड्रोजन बॉन्ड्स बिटवीन द बेसेस. DNAचे 2 स्टँड जे आहेत ते जेव्हा एकमेकाला जोडले जातील तेव्हा त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्सचे बेस असतील. त्यामध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड्स कनेक्ट adenine and thymine, and 3 connect cytosine and guanine. A nucleotide is formed 2 cells when the base is attached 1 carbon of sugar and phosphate attached to the 5 carbon of same sugar. म्हणजेच आपल्याला DNA मध्ये आणि RNA मध्ये काय काय पाहायचं आहे. DNA चे जे 4 घटक आहेत ते म्हणजे N बेस जे आहेत ते ॲडेनाइन, थायमाइन, सायटोसिन, गॉनाइन. आणि RNAचे 4 घटक कोणकोणते आहेत. तर ॲडेनाइन, थायमाइन, सायटोसिन आणि युरासिल असे हे 4 घटक आहे. आज आपण इथे पाहिलेलं आहे. पुढच्या तासिकेच्या वेळेस आपण DNA आणि RNA याचं कंपॅरिझन पाहू आणि RNA मध्ये कोणकोणते सब पार्ट पडतात याबद्दल आपण माहिती घेऊ. धन्यवाद.